हे बघा आपला दोडका. दोडक्याची ग्रोथ इतकी छान होती का नाही का. तेव्हा का ह्याला पानं बघा कसली भारी झाल्यात. कमीत कमी आता 12 ते 13 दिवस झाला असतील बघा. एवढं सुपर दोडका वाटतंय का नाही बघा. प्रत्येक लाईन बघा तेव्हा कुठं तरी एखादं तुटाडा आहे, पण पूर्ण दोडक्याची झाडं बघा बघा कशी वाटते ही का. तर आता काय माहित आपल्या दोडक्याला पण बाजार घालतोय का नाही, कारण सध्या तर चांगला आहे आणि अजून ह्याला कुठली पेचिंग नाही काय नाही. तरी पण अजून औषध पण नाही बरं का, ह्याला औषधाची एक पण फवारणी नाही. पण तरी ह्याची पानं ही बघा कशी दिसते ती. इतका भारी दोडका आला आहे. आणि तसंच जर रात्री तुम्हाला दाखवलंच तर आपल्या फ्लावरचं रोपं आलेलं आहे ती. तर काय माहिती आता त्याला बी रेट घालतोय का नाही आपल्याला. आता आज उद्या तेवढं 2 दिवसात लागण करूनच घ्यायची. पण आता ह्याला पण त्याला कोबीला पण आपल्याला म्हणजे फ्लावरला पण आपल्याला बाजार घालतोय का नाही काय माहिती. आणि दोडक्याला बी. तर आताचा रेट कसा आहे तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या हे पिकाला भाव घावल का नाही ती पण नक्की कमेंटमध्ये सांगा. कारण कसं झालं आहे, ज्यावेळेस आपल्याकडं असतं का नाही त्यावेळेस त्याचं मार्केट नसतं. आणि जेव्हा आपल्याकडं नसतं ना त्याला मात्र मग 70, 80, 100 रुपयापर्यंत मार्केट असतं. असलं काम आहे. तर आता बघू लावून तर काढायचं. पुढचं पुढे नशीब आपलं. घावला बाजार नाही घावला. पण गावन का नाही नक्की तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आणि सध्याचं रेट काय चालू आहे तर दोडका कसा आहे आणि फ्लावर बी कसा आहे. कारण फ्लावर आम्ही कधी आणत नाही बरं का, दोडका असतो. पण दोडक्याची काय सध्या बाजारात म्हणजे आपल्या आठवडे बाजारामध्ये ना 20-25 रुपयाचाच रेट चालू आहे. पण मार्केटला कसं आहे काय माहीत नाही. तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आता ह्याला दिवस उगवला की ह्याला मोकळं लागतंय. तर बघा फ्लावर आपला बघा कसलं भारी वाटतंय ना बघ. तर असं बघा एवढं छान रोप आहे. आणि ह्याची वाढ पण बघा रात्रीतच जवळजवळ 2 बोटं असे वाढल्यात ह्या रोपाचे. आणि बघा कसलं भारी दिसतंय का नाही. पण आता ह्याला पण रेट काय माहीत कसं घालतोय. आता घ्यायचं लावून आज उद्या, कारण आधी लागण करायचे आणि नंतर लावायचे. तर बघू आता कसं होतं. आधी लागण होती का आधी फ्लावर लावावं लागतोय. कारण फ्लावरचं रोप तर वाढायला लागले भरपूर. आणि लागण काय 2 दिवस अजून होत नाही. कारण पावसामुळं 2 दिवस एवढ्या कामांचा राडा झाला आहे का नाही, काहीच करायला आलं नाही. सारखी टिपटिप चालू असल्यामुळं दिवसभर तरी भिजून रानात काम करायचं म्हणजे सोपं आहे का. सारखं भिजत काम केलं आणि आजारी पडलं की सगळीच कामं राहतात मग. त्याच्यामुळे बघा 2 दिवस काही नाही. आणि आपलं फ्लावरचं ड्रॉप पण कसलं आहे तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तर चला आता झाले बघा सकाळची सगळी कामं. तर आज आमच्या एका गाईनं लय ताप दिला आहे आजारी असल्यामुळं. दादाने पण लय टेन्शन घेतले. आपण नवीनच आणली 75,000ची गाय आणली. आणि गाईचं काय होऊन बसले माहिती आहे का. तर असं लय अवघड आहे व शेतकऱ्याचं जीवन. कारण कुठलं काय करायला गेलं का नाही तर त्यात नुकसानच होत जाती. आता खायला टाकलं, शेणी ओढून घेतलं त्यांचं खायला टाकले. तर असं द्या. चला बघा व्हिडिओ कसं काय वाटतं. ती व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा. तर बाय सर्वांना.